तुम्हाला माहिती असेल, जळगाव तालुक्यातील तलाई आश्रमशाळेमध्ये एका 14 वर्षाची अल्पवयीन मुलींसोबत एक जिम्मेदार व्यक्तींनी, जो आरोपी होता, त्यांनी ही अल्पवयीन मुलीवर 1.5 ते 2 वर्ष सेक्शुअल अब्यूज केलं. तर तो विषय घेऊन त्या मुलीला, जी आमची बहीण आहे, तिला निष्पक्षपणे न्याय मिळायला पाहिजे, त्यांच्या परिवाराला न्याय मिळवून द्यायला पाहिजे. एका आमच्या आदिवासी समाजावर जे मुलीसोबत जे अन्याय झाला आहे, अत्याचार झाला, तिला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही आज अक्राणी तहसीलला निवेदन दिलं आहे. आणि आमच्या काही प्रमुख मागण्या आहे, ते मी वाचून दाखवतो. आमच्या मागण्या आहे की सदर प्रकरणाचा तपास पोस्को कायद्यानुसार फास्ट ट्रॅक पद्धतीने पूर्ण करून दोषींवर कठोर शिक्षा सुनिश्चित करण्यात यावी. पीडित मुलीला अल्पवयीन मुलीस बालकल्याण समिती CWC नंदुरबारच्या ताब्यात घेऊन तिच्या संरक्षण, काळजी व पुनर्वसनासोबत तात्काळ योग्य निर्णय घ्यावा. पीडित मुलीस व तिच्या कुटुंबाला तात्काळ पोलीस संरक्षण देण्यात यावं, जेणेकरून कोणत्याही दबाव व धमकी येणार नाही. पीडित मुलीस तात्काळ वैद्यकीय उपचार, मानसिक समुपदेशन व आवश्यक पुनर्वसन सेवा उपलब्ध करून देण्यात यावा. पीडित मुलीस मोफत कायदेशीर मदत, लीगल ॲड व शासकीय वकील उपलब्ध करून द्यावा. तलाई आश्रमशाळेतील मुख्याध्यापक व अधीक्षक व संबंधित कर्मचाऱ्यांची विभागीय चौकशी करून यावी. निष्काळजीपणाने अथवा दोष आढळल्यास तात्काळ निलंबन व कडक कारवाई करण्यात यावी. शासन नियमानुसार पीडित कुटुंबाला तात्काळ आर्थिक मदत व पुनर्वसन मंजूर करण्यात यावे. तलाई आश्रमशाळेसह तालुक्यातील सर्व आश्रमशाळांमध्ये मुलीस सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना तात्काळ राबवण्यात याव्यात. या प्रकरणातील तपास व कार्यवाहीची प्रगती लेखी स्वरूपात ठराविक व कालावधीत कळवण्यात यावी. जर या मुलीवर जी आमची मागणी आहे, जी मुलीला आम्ही न्याय मिळवून देण्यासाठी हे निवेदन देतो, जर हे आमच्या मागण्या 15 दिवसात पूर्ण नाही झाल्या तर आम्ही नंदुरबार जिल्ह्यात संवैधानिक पद्धतीने, शांततेत पद्धतीने आम्ही आंदोलन करू आणि आमच्या बहिणीला न्याय मिळवून देऊ. धन्यवाद. वरील सर्व मागण्या येत्या 15 दिवसात जर कधी मान्य झाले नाहीत तर आम्ही संविधानिक पद्धतीने एनुस्वाई नंदुरबार जिल्ह्याच्या वतीने, एनुस्वाई महाराष्ट्राच्या वतीने आम्ही धोरणे आंदोलन करू, संविधानिक पद्धतीने आंदोलन करू. आणि या आंदोलनाला जर कधी काही झाल्यास तर संपूर्ण प्रशासन जबाबदार राहील. जोहार, जय आदिवासी.